अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी आहो सगळी? उम्मीद करताय बेस असाल। आम्ही पण बेस आहोत अल्हम्दुलिल्लाह। आता ही आम्ही पण बेस अल्हम्दुलिल्लाह ही आमचे खास सबस्क्रायबर जे आहात सगळे खास असतात, जितके आहात आमच्या हातल्यान यूट्यूबला त्यांच्यासाठी ही असते, फेसबुकला आहात त्यांच्यासाठी ते विचारतात आम्हाला कशी आहोत तुम्ही, त्यासाठी आम्ही बोलतो हां। ते आज आम्ही कन्नो आणि मी आम्ही दोघांनी तिलकुटचा काय बोल तिलकुटची रेसिपी तिलकुट तिलाचा तिलकुट रेसिपी बनवताय, जी की आपल्या कोकणी लोकांची खास भाजी बिजी टाकियाला आपण ती चीज बनवून ठेवतो 400 महिन्यासाठी 8 महिन्यासाठी आपण बनवून फ्रीझरला ठेवतो। आणि ते हात बघा काले तिल। आता काले तिल बोलल्याच्या नंतर दोन प्रकारचे दोन किसमचे काले तिल येतात। हे काले तिल जे हात हे लांब असतात ना, लांब काले तिल हात, आणि हे काले तिल येतात जे आपण सेसमी सीड बोलतात त्याला ते, पण मी सेसमी सीडचा नाही काल्या तिलाचा लांब काल्या तिलाचा तिलकुट बनवते। आमच्या गावातला याच तिलाचा तिलकुट बनवला जाते। मोठे गाव हात मोठ तालुके हात डिस्ट्रिक्ट हात सगळ्यावर अलग अलग रेसिपीज असतात। कोण लोक दोन्ही तिलाचा मिक्स बनवतात, कोण ह्याचा खाली बनवतात किंवा त्याचा खाली बनवतात, पण मी ह्याचा बनवणार आहे तिलकुट। तेव्हा चला बघूया त्याला काय काय इन्ग्रेडियंट लागतात, बघून घ्या। तिलाला कुठून बनवायचं आहे सोबत राहा, आखरी एंड तक तुम्ही बघत राहा, स्किप नको करू। ओके, तिलकुट बनवण्यासाठी मी घेतलेत काले तिल 100 ग्राम। हे बघा 100 ग्राम काले तिल साफ करून चोकलून घेतलो आहे। यातला बारीक खरो ढोंडो व्हायचो, मतलब काही ना काही थोडीफार गंदगी असते ती मी निवडून घेतलो आहे, चोकलून घेतलो आहे। 100 ग्राम काले तिलाला मी 25 ग्राम लाल मिरची घेतलो आहे, बेडगी लाल मिरची सुक्की ही 25 ग्राम आहे। मी माझ्या अंदाजाने घेतलो आहे आणि मग त्याला वेट केलो आहे, ते 25 ग्राम निघाले। त्याच्यानंतर एक अक्को लसणचं बंच घेतलो आहे, एक गड्डी लसूण घेतलो आहे, 1 टीस्पून हल्दी जाणारी आहे। ओके जी, आपल्या जायक्यानुसार आपल्याला चवीनुसार आपण मीठ घ्यायचं आहे। आणि मिरच्यांना गॅसवर परत याच्यासाठी सनफ्लॉवर तेल घेतलो आहे। आता ती तेल 1 चम्मच मुश्किलशी जाणार आहे, मोप नाही जाणार आहे, जरासं त्याला आपण सॉटे करून घेऊ। तर चला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले मी तेल भुजून घे, पॅन गरम केलो आहे आणि त्यावर तेल भुजून घेणार आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आता हे करकर आवाज येईल आणि उडतील। तिलाला आपण बेस भुजून घेऊ, 2 ते 3 मिनिटं लागतील त्याला भुजियाला। फास्ट गॅस आहे आणि करकर आवाज येईल त्याच्यानंतर ह्यांची खुशबू येईल, ह्यांची खुशबू जे अरोमा रिलीज होईल तेव्हा समज याचा पक्को आवाज येईल ना, एकदम पक्को अरोमा रिलीज होईल तेव्हा समज याचा तेल भुजायला येतात। आणि आज मी बनवणार भावच्याची भाजी तिलकुटांची, आणि खास करून गावाच्या तरफ पावसातला गावठी वैंगा येते, गावठी भेंडी येते, गावठी बावचे येतात, पडवल येते, सगळे भाज्या आपण तिलकुटात बनवतो। मगून माझा तिलकुट खपला होता तर मी बोलू चला तिलकुट घरातला यूज करण्यासाठी पण होईल आणि तुम्हाला रेसिपी पण जाईल। तेव्हा मनामध्ये मोप कॉमेंट्स होते रेसिपी तिलकुट रेसिपी दाखवा, तर आज त्याचं मुहूर्त निघालो आहे। व्ह्यूअर्स बघून घ्या तिलकुट आम्ही कैसा बनवतो, शायद तुमच्या इकडे पण ऐसाच बनत असेल। खुशबू यायला लागली माशाअल्लाह। ते काय तिलाच्यावरती जुलूम आहे ने, पहिले त्याला भुजतात, गरम एकदम चटके देतात, इतकंच नाही याचं तेल पण काढतात आणि मग नंतर त्याला कुटी यायचा काय बघून तिलकुट बोलतात काय त्याला। विवर सर्दी मोप झाली आहे मला, पासून थोडी सर्दी झाली आहे, आवडी नाही आहे काही पण बातू करते, सर्दी आहे मना आहे। तुम्ही कसे गेस करू शकता किती आहे, आवडी नाही चवडी नाही आहे काही नाही। राजबिंदू पियाल्यावरती सर्दी गायब होते, थोडा कुमकुमा पाणी घ्यायचा आणि त्यातला राजबिंदूचे 2-3 ड्रॉप टाकायचे। मी कायच मेडिसिन नाही घेत, मग त्याला मेडिसिन नाही, ती आयुर्वेदिक आहे राजबिंदू, पियाला काय घेता आता घे। बोलून ठकिया होते, रात्री 2 ड्रॉप्स घेतले होते तुमच्या बोलण्यानुसार। मना पण सर्दी राहिली तर मी काय 2 टाइमच घेतलो, 3 सर्दी गायब झाली। दिवस बघा सरसरीत आवाज येतोय, असे उड्या मारतात भगिया मिळत असेल तुम्हाला। जरा चुप, आवाज येतोय
येते है ना. चला ठीक येते आहे. आवाज. अल्हम्दुलिल्लाह तिल रोस्ट झाले रोस्टिंग प्रोसिजर होता. बिस्मिल्लाह कम्प्लीट झाला ती. येस माशाअल्लाह. इट इज कम्प्लिटेड. अँड देन बघू शकता व्ह्यूअर्स मी आता 1 चमची जास्ती नाही टीस्पून फक्त 1 टीस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यातला मिरचीचे डेट पण काढूया. तुमची बात करता करता इसरलो. डेट काढून ठेव. डीट कार्य कामी येतात. हो तुमची डीट काढीन. व्ह्युअर्सला तुमचा आवाज मोप आवडते. काय बात तुमच्या करता? बातीव मोप आवडतात. कुणाच्यो? येस माझ्यो? तुमचो. माशाअल्लाह किती कॉमेंट येतात. वाह बाय वाह नसीबा आपकी आवाज लाजवाब. अल्हम्दुलिल्लाह. जज़ाकल्लाह खैर. मोप कोई हमको कोई हमको रजा मुराद बोलता है तो कोई कादर खान बोलता है. अभी मैं क्या बताऊं आपको. मेरी ये ओरिजिनल आवाज़ है. बड़ी बड़ी हस्तियों में आपको शामिल नहीं, किया. लेकिन बहुत शुक्रिया उन भाइयों का. मेरी ओरिजिनल आवाज़ है. मैं किसी की नकल नहीं करता हूँ. अल्हम्दुलिल्लाह. व्ह्युअर्स आमच्या चॅनलवर टोटल 100% ओरिजिनॅलिटी असते. अल्हम्दुलिल्लाह तुमच्या दुआशी मो बेस जाते सगळं आपला. इन्फॉर्मेटिव्ह आपलं चॅनल आहे. काही ना काही तुम्हाला जेवणाचा शिक्या मिळेल. काही ना काही नेचरची बातू आम्ही जी सांगतो जी मोप साऱ्या माणसाला माहिती नसते ती पण आम्ही सांगतो. जी आपल्याला माहिती आहे जी इल्म आहे आपल्याला ती आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतो शेअर करतो. जी बस अल्लाह ताला अल्लाह से ऐसी दुआ है की रब जिदनी इल्म. अल्लाह ताला आमचा पण इल्म वाढो आणि तुमचा पण इल्म वाढो. व्ह्युअर्स बघू शकता वाव मिरचीला असे थोडे थोडे कालसट स्पॉट आले पाहिजेत. बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल काले काले स्पॉट येतात. तिला सारखं ही पण नाही वाजणार ना. नाही वाजेल पण वाजेल ना. डोल्याला चुडेल. डोले समजले पाहिजे. बाप रे बाप. मस्त पैकी भुजला जातोय हय तेल टाकून. वाव काले स्पॉट येतात. आता ह्याला आपण भुजल्याच्या नंतर थोडा थंडा करायला सोडू. त्याच्यानंतर ती कुरकुरीत होईल मिरची मजेदार होईल. आता ही काय व्ह्युअर्स आमची फॅमिली मोठी आहे त्या हिशोबाने 100 ग्रामचा तिलकुट काय आपला इनफ नाही आहे. ही महिनाभर पण नाही जाणार इन्शाअल्लाह. मी जास्ती ही बनवीन त्याची रेसिपी देईन तुम्हाला. जसं अर्धा किलो 1 किलो पण मी बनवून ठेवता. त्याची रेसिपी तुमची शेअर करेन इन्शाअल्लाह. दुआ करा व्ह्युअर्स. मिरची बघा एक मिनिट येतात ती बघ. मस्त रोस्ट झाली आहे मिरची. कालसट स्पॉट येतात. आता ह्या मिरचीला पण आणि भुजलेल्या तिलांना पण आपण थंडा करायला सोडू. व्ह्युअर्स काय माझा प्रोसिजर सही जातोय आहे ना कॉमेंट्सला नक्की सांगा. ज्याला आता आपण 1 बंच लसूण आहे त्याला आपण पील करून घेऊया. व्ह्युअर्स लसणाचे कळे हात साफ करून त्याला मी आता थोडा रोस्ट करून घे. हलका रोस्ट करायचा म्हणजे त्यावर पण ब्लॅक स्पॉट यायले पाहिजे. इट्स मॅजिक. त्याला कसे ब्लॅक स्पॉट यायले पाहिजेत. हलकायचा परतून घ्यायचा. गरमीने आपोआप उडता जाते. सोड जरा सोड. ऐसा ठेव. भाई दिसते तुला. बघा तुम्ही गंमत. हलतंय आपोआप. हाल येईल ना त्याला तडको भेटतोय. व्ह्युअर्स काही एक जण तिखटातला 100 ग्राम 3 ते 100 ग्राम मिरच्या घेतात किंवा थोडीफार कमी घेतात 5-10 ग्राम बराबर घेतात. तर मग एकदम मसाल्यासारखं कलर येते त्याला. आणि तितकं खास तिखट मला ते नाही वाटत. तेव्हा मी समान मात्रातलं घेणार नाही. मतलब 100 ग्राम तीळ आहे ते 25 ग्राम म्हणजे 1 पाव हिस्सो मी मिरचीचं घेतलो आहे. ते मस्त ब्लॅक स्पॉट आलेत बघा.
यस, हो गया ये भी, इसको भी नहीं होने निकाल दो। दो और होने दो, यस। व्ह्यूअर्स, लसूण भुजायला येतात, लसूण त्यावर भुजायला. बघा मस्त मस्त ब्लॅक स्पॉट आले येतात, मतलब लसूण भुजायला येतात. ते पण मी आता काढून घेईन. तिलकुट, मिरची आणि जी. लसूण, ठीक आहे. Yes. आता ह्या सगळ्याला ग्राइंड करणार, सगळ्यांना मग एक सोबत नाही करणार, अलग अलग, पण अलग ती करून घे. मधली चटणी Yes. रेडी. ओके. जर आपण हातला मिऱ्या थंड झाली तर ती आता मी हातला टाकून तोडीन पहिला मिऱ्याला. तुझा आवाज येते ते, ते नाही पापड खातो, पापड तो करकर आवाज येते. सही आहे बघा, कुरकुरीत, क्रिस्पी. चला ह्याला ग्राइंड करून घ्या तुम्ही. येस, घेता हां व्ह्यूअर्स. हे बघा, रेड चिली फ्लेक्स, माशाल्लाह, आपण जी दुकानावरशी मॉलशी रेड चिली फ्लेक्स सांगता, महाग मिळतात ना. किती महाग मिळतात. आता हेच बघा, रेड चिली फ्लेक्स रेडी केलो आहे तिलकुटसाठी, आणि मी ही मोठ्या जारला पलटी करीन. आता मोठ्या जारला ह्यासाठी पलटी करीन की मी सेपरेट सगळा ग्राइंड करून घेत आहे. तिल बोला, मिरची बोला, लसूण बोला. त्याच्यानंतर मग एक सोबत मी मोठ्या जारला टाकून थोडा एकदा फिरवीन, म्हणजे हाताने मिक्सअप करायची गरज नाही आणि वेल मिक्सिंग होईल. त्यासाठी मोठ्या जारला मी तब्दील केलो आहे. मिक्सरला आता पण ही जास्त जोर नाही, बारीक करून घेऊया. व्ह्यूअर्स, तिल पण ग्राइंड झाले आहेत, ते माशाल्लाह. पण मी मोठ्या जारला तब्दील करीन. त्याच्यानंतर बचला आहे ही, तर मी ह्याला डायरेक्ट टाकीन, कारण हे थोडेसे साथ जारला बारीक नाही होणार. आता बारी येते मिठाची. मीठ चवीनुसार घ्या, एकदम पण अधिक होणार मीठ बेस नाही. मी घेतला एवढा मीठ, अल्हम्दुलिल्लाह. आता ह्याला आपण एकजूट करून वेल मिक्स करून घेऊया. सॉरी व्ह्यूअर्स, हळद दाखवा विसरलो मी. 1 टीस्पून हळदी यातला मिक्स करीन. चला व्ह्यूअर्स, तिलकुट ग्राइंड झाला आहे आणि वेल मिक्स झाला आहे. माशाल्लाह माशाल्लाह. मी तुम्हाला आता काढून दाखवेन प्लेटला. माशाअल्लाह. बघा, हे तिलकुट रेडी झालं तर त्यांची आपण भाजीत टाकून आपण भाजी बनवू शकतो. कसलीही भाजी, तुमच्या पसंतीचा भाजी. काही भाज्या असतात त्या तिलकुट नाही जात, तिथे तुम्हाला बेस माहिती असेल. आणि काही भाज्या हात आपल्या कोकणातल्या की त्याला तिलकुट जाते आणि ती भाजी मोप टेस्टी आणि स्वादिष्ट बनते, चविष्ट बनते. तेव्हा तुम्ही पण असाच तिलकुट आपल्या घरात बनवा आणि पावसाच्या जो भाज्या येतात, गावठी भाज्या येतात, त्याचा मजा घ्या. माशाल्लाह. रिवर्स तिलकुट ग्राइंडर करून कुटून नाही दिलं. पहिल्याची लोक कुटियाची, काय ग्राइंडर, मिक्सर ग्राइंडर्स नाही होते. कुटियाची पहिल्याची बायका. आता ही मगू त्याला तिलकुट बोलतात. आणि आता कुठ नाही, आता तिल ग्राइंड ते ग्राइंड केलं हो मिक्सरला. माशाअल्लाह. तुम्हाला दाखवलं कैसा लागला, ती कॉमेंट्सला तुम्ही कैसा बनला आहे ऐसा तुम्ही पण घरा बनवा आणि भाजीत टाकून खावा. बैगन असते ना, बैगन वांगी त्याला बोजर बनवा, त्यातला टाका. गावठी वैगा, आमच्या ताडीलचा वैगा खूप फेमस आहे. ते वैगा दापोली तालुक्याचं एक गाव ताडील. आम्ही बचपनशी ऐकत यायला वाव की ताडीलची वैंगी बोलल्याच्या नंतर चविष्ट आणि स्वादिष्ट आपल्या ताडीलची वैंगी. तुम्ही पण ताडीलची वैंगी मागवा, जर जवळ असेल तुमच्या ते मागवा, अदरवाइज नो प्रॉब्लेम. आता बोलण्याचा मतलब ही आहे, आता मी हो व्हिडिओ हिकेच समाप्त करता भाव. आणि दुसरी बात व्ह्यूअर्स, तुम्ही खतेच जाऊ नको, कारण ही आता तिलकुट रेडी झाली आहे आणि मी ताबडतोब लागल्या हाती भेंडी बावचीची भाजी रेडी करताय. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येत आहे. जिनको बावची नहीं समझ में आया तुमको कहता मैं गवार की भाजी, तो तिलकुट में गवार की भाजी. अरे मत बोल. सॉरी जस्ट जोकिंग. बने रहिए वीडियो पे. दूसरा वीडियो आपको तिलकुट की भाजी है ना, ये गवार की भाजी तिलकुट में,
तो आप देखने के लिए तैयार रहिए और अपने अपने घर में बना के खाकर देखिए। इंशाअल्लाह विटामिन है उसमें, आप सेहतमंद रहेंगे। तमाम नियामतें अल्लाह ताला ने अपने लिए उतारी है, तो उसको आप हंसते खेलते बिस्मिल्लाह बोल के खाइए। चलो फिर चलते हैं। अल्लाह हाफिज़।